नाशिक जिल्हा टीडीएफ संघटनेत मोठा उठाव। विधान परिषदेसाठी राज्य कार्यकारिणीने लादलेला उमेदवार जिल्हा टीडीएफने नाकारला। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात संदीप गुळवे यांना सर्वानुमते पाठिंबा। टीडीएफ राज्य कार्यकारिणीला मोठा हादरा। नाशिक जिल्हा टीडीएफ या शिक्षक संघटनेत विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातील उमेदवारीवरून मोठा उठाव झाला असून महाराष्ट्र राज्य टीडीएफचे अध्यक्ष नानासाहेब बोरस्ते व राज्य कार्यकारिणीने उमेदवारीबाबत लादलेला निर्णय नाशिक जिल्हा टीडीएफने धुडकावला असून यापूर्वी 2 वेळा विधान परिषद निवडणुकीत टीडीएफ उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करून टीडीएफचे अधिकृत उमेदवार पाडणारे बंडखोर भाऊसाहेब कचरे यांना राज्य टीडीएफने कोणत्या निकषावर उमेदवारी दिली असा परखड सवाल पिंपळगाव बसवंत येथे संपन्न झालेल्या नाशिक जिल्हा टीडीएफ संघटनेच्या बैठकीत उपस्थित शिक्षक नेते व शिक्षकांनी केला। जिल्ह्यातील कोणत्याही शिक्षक नेता व पदाधिकाऱ्यास विश्वासात न घेता बंडखोर भाऊसाहेब कचरे यांना परस्पर उमेदवारी जाहीर केल्यानंतर संघटनेत त्याचे तीव्र पडसाद उमटले। या पार्श्वभूमीवर जिल्हा टीडीएफची बैठक शिक्षक नेते शिवाजीराव निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपळगाव बसवंत येथे संपन्न झाली। या बैठकीत सर्वसंमतीने संदीप गुळवे यांना नाशिक जिल्हा टीडीएफचा पाठिंबा जाहीर करण्यात आला। यावेळी संदीप गुळवे उपस्थित होते। त्यांनी शिक्षकांचे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली। यावेळी शिक्षक नेते शिवाजीराव निरगुडे, नानासाहेब देवरे, रवींद्र मोरे, के कांगणे, मोहन चकोर, बी शिरसाट, किशोर जाधव, चंद्रकांत कुशारी व जिल्ह्यातील शिक्षकांनी मनोगत व्यक्त करून संदीप गुळवे यांना पाठिंबा व्यक्त केला। त्याप्रमाणे आपल्या नोंदी झाल्या ऑनलाईन। राज्य टीडीएफचा निर्णय आवडलेला आता मोरे सर, किशोर जाधव त्यांची नावं घेतली। मित्रांनो, 73 सालापासून त्या माणसाला मी ओळखतो। किती सालापासून ओळखतो? मी सगळ्यांना लावू शकले काटे, मला एकदाच लावला। पण त्याच्यानंतर मी 3दा लावले। ओपन सांगतोय, पदवीधरला मला हरवायचा प्रयत्न केला म्हणून उमेदवारी मी सोडली। ठीक आहे, पण त्याच्यानंतर याच्यापर्यंत आता ते या संस्थेचे साकोऱ्याच्या संस्थेचे अध्यक्ष झाले। मी निवडणूक अधिकारी होतो। मी ठरवलं असतं ते बिनविरोध केली। मी तिथं काय केली? बिनविरोध। तिथं काय सांगितलं? संदीपजी, मला शिक्षक आमदारकीला उभं राहायचंय। लोक म्हणत ठीक आहे, आणि नंतर निरोप आला, याला उभं कराच। म्हटलं तसं बने नाही, अजून मोरे सरला किशोरला कळालेलं नाही विश्वास कसा ठेवायचा। आपण ठेवला का ठेवला? तर ते आपल्याकडे होऊन आले बाळासाहेब म्हणून। आम्ही कधीही विश्वास ठेवलेला नाही, कारण राज्याचे अध्यक्ष जे बेकायदेशीर आहेत असं माझं मत। राजे बरोबर आहे का? मोरे सर, बी किशोर जाधव, नाही इकडे बघा, राज्याचं अध्यक्षपद कायदेशीर आहे का? मुळात राज्याचं अध्यक्ष हे बेकायदेशीर आहे। असेल तर त्यांनी राज्याची निवडणूक झाली असेल, त्या मिटिंगचे अजेंडा राज्यभर जे कार्यकारिणी त्यांना पाठवले होते का, मिटिंग झाली का, आणि मग कार्यकारिणी तयार झाली का राज्याची, हे अगोदर खुलासा करावा। म्हणजे कालची उमेदवारी डिक्लेअर केली हा विषयच नाहीये, कारण अध्यक्षच बेकायदेशीर आहे, हा माझा मुद्दा आहे। कुशाने कुठे बरोबर आहे का? कांगणे सर बरोबर आहे का? नाना पाटील कायदेशीर अध्यक्ष आहेत का अधिकृत अध्यक्ष? कसलं प्रभारी आहे? किती दिवस प्रभारी? बाळकर नाना प्रभारी, अमुक प्रभारी, तर किती दिवस चालतं याचं चकोर झाले। हे सगळं टीडीएफचा आतापर्यंत जो सगळ्यांना चावला, तर ह्या लोकांनी आतापर्यंत आमचे व्यक्तिगत कधी शिवाजीराजेंचे आमचे मतभेद होत असतील, कधी रवींची मतभेद असतील, कधी बाळासाहेब सूर्यवंशींची मतभेद होत असतील, ते कारण फक्त एकमेव एवढी होती, ह्या व्यक्तीमुळेच टीडीएफची आता वाताहत झालेली।
गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा आत्ता जो प्रताप केला तोच प्रताप मागच्या निवडणुकीमध्ये केला. संदीप बेडसेबद्दल मला फारसं काही माहिती नाही, परंतु ते आमचं नातेसंबंध आहे साखरेकडून. पण त्यांचे जे वडील होते टीटी बेडसे, जसे ही मंडळी आहे असेच टीटी बेडसे हे कार्यकर्ते होते त्या काळामध्ये टीडीएफचे. जयवी नानाच्या अगोदर खरे उमेदवार त्यावेळेस ते व्हायला पाहिजे होते, परंतु जयवी नानाची उमेदवारी झाली आणि म्हणून त्यावेळेस संदीप बेडसेंची उमेदवारी द्यायची होती. तर हे सगळे मान्यवर सगळे एकत्र बोलवले पाहिजे होते. आपण संदीपचं काम केलं असतं बेडसेंचं काय आपण तिरपत जायचं काय का होतं राजा आपल्याला कारण नसताना तो संदीप बेडसे चांगला माणसाच असं त्याला जाऊन गेला. आणि आता कसरे पाटील काही उत्सुक होता का तुमच्याजवळ मागितली का उमेदवारी किंवा माझ्याजवळ बोलले का कोणाजवळ बोलले काय मागणी नाही काही नाही. उठून सुटून कुठेतरी कोपऱ्यात बसायचं 4-2-3 माणसं बोलवायची एवढ्यासाठी तुम्ही राज्याचे टीडीएफचे अध्यक्ष पाहिजे का तुम्हाला या निवडणुका जाहीर करण्यासाठी आणि काही वेळ वाकडं करण्यासाठी. तर पहिल्यांदा कालचा जो प्रकार झालेला आहे त्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो. त्या ठिकाणी संदीप गोळवेंची ताकद फार मोठी. एक सांगायचं राहिलं, रयत शिक्षण संस्थेचा पूर्ण पाठिंबा त्यांना दिलेला आहे. मराठा विद्या प्रसारक समाजाचं सर्व कार्यकारी मंडळ त्यांच्या पाठीशी भक्कम उभं आहे. तुम्हाला सांगतो अनेक संघ त्यांची स्वतःची शिक्षण संस्था आहे, त्यांची 24 युनिट आहे. त्या इगतपुरी तालुक्याचे गोपाळराव दादा इतके मोठे होते महाराष्ट्रामध्ये, त्याचे इतके मोठे मोठे संपर्क. पण सर्वांनी मला पाठिंबा जाहीर केला, माझी उमेदवारी घोषित केली, त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि TDF ही आपली TDF जी आहे याला ताकद देण्याचं काम हे माझ्या हातून कायम घडत राहील. त्याच्या पूर्वीसुद्धा TDFच्या पॅनलला NDSTमध्ये माझ्या पद्धतीने काय मदत झाली असेल ही तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. त्याच्यामुळे TDF परिवाराचा मी एक सदस्य आहे आणि तुम्ही सर्वांनी मला एक्सेप्ट केलं त्याच्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो. शिक्षकांच्या अडीअडचणी आणि शिक्षकांचे प्रश्न हे अतिशय गंभीर प्रश्न झालेले आहेत आणि आजच्या मितीला जे प्रॉब्लेम्स आहेत हे शिक्षकांच्या बाबतीतच घडत आहेत. जे काही GRs निघत आहेत हे शिक्षकांच्या बाबतीत निघत आहेत. शिक्षकांना शिक्षणदानाच्या कामाच्या व्यतिरिक्त बरीचशी कामं दिली जातात आणि ही सगळी प्रॉब्लेम्स आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. तुमचे पेन्शन असो, टप्पा अनुदान असो किंवा फरक बिल असो किंवा हे जे सगळे प्रकार आहेत हे आपल्याला सर्वांना माहिती आहेत आणि याच्यामध्ये मी चांगला अभ्यास केलेला आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसी आता इम्प्लिमेंट होती आहे, इम्प्लिमेंट झाली आहे, की जूनपासून आपल्याला लागू होणार आहे. अजूनपर्यंत माध्यमिक विभागाला ती अजून आलेली नाही आहे किंवा आपल्यापर्यंत ते पोचलेलं नाही आहे, परंतु सिनियर शिक्षक किंवा ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेजच्या बाबतीत ते इम्प्लिमेंट झालेलं आहे. ते होत असताना शिक्षकांना जॉब सिक्युरिटी नाही आहे. आता नवीन GR निघाला आहे, 150 शिक्षकांना जी शाळा आहे त्यांचाच मुख्याध्यापक, म्हणजे याचा अर्थ हळूहळू आपले पदं कमी होत आहेत आणि ते पदं कमी होत असताना शिक्षकांची संख्या दिवसेंदिवस कसे एक्सेस होईल आणि कसं सरकारचा बोजा कमी होत जाईल आणि प्रायव्हेटायझेशनकडे चालले. युनिव्हर्सिटीज तयार होत आहेत आणि या युनिव्हर्सिटीजला कुठल्याही प्रकारचं अनुदान नाही आहे आणि समजा असं जर लोन आपल्या महाराष्ट्रात आलं, आपण बघितलं आहे की संदीप युनिव्हर्सिटी झालेली आहे किंवा भरपूर नगर जिल्ह्यात काही आहे, त्या युनिव्हर्सिटीजला मुलांना ग्रँट्स नाही आहेत, मुलांना स्कॉलरशिप्स नाही आहेत, मुलांकडनं लाखो रुपये फी घ्यायची, संस्था चालकाने ती ठेवून घ्यायची, शिक्षकांना पगार वाटेल तसा द्यायचा आणि मग शिक्षकांची पिळवणूक करायची. आणि हे जर प्रकार जर सुरू झाले ना, अनुदान जर आपले बंद झाले तर अतिशय गंभीर प्रश्न शिक्षकाच्या बाबतीत होणार आहे आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी कायम कटिबद्ध राहील. या बैठकीस बाळासाहेब सूर्यवंशी, अरुण पवार, बाळासाहेब ढोबळे, जिभाऊ शिंदे, समीर जाधव, नितीन डोकळे,
रामराव बनकर, बी आर पाटील, संजय मगर, कैलास हिरे, दत्तात्रय अधिक, संग्राम करंजकर, सतीश सागर, विलास जाधव आदींसह जिल्हाभरातून शिक्षक उपस्थित होते. शिक्षक लोकशाही आघाडीचा संदीप भाऊ आगे बढ़ो, संदीप भाऊ आगे बढ़ो. शिक्षक लोकशाही आघाडीचा. पिंपळगाव मिरर न्यूज चॅनलसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव, बसवंत.